नाराजी नाट्याचा दुसरा अंक, शिंदेंची कार्यक्रमाकडे पाठ, भाजप राष्ट्रवादीत फाटाफूट। मुंबईत आयोजित पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या गैरहजेरीवरून पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले। कारण या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली होती। मात्र एकनाथ शिंदेंनी दांडी मारल्यामुळे चर्चेला तोंड फुटले। विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव होतं, पण एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाकडे का पाठ फिरवली याचं कारण अस्पष्ट आहे। शिंदेंच्या अनुपस्थितीवरून शिवसेनेच्या नेत्यांनी सारवासारव केली। नाही, आता इथं या कार्यक्रमाला योगेश कदम नाही आहेत म्हणजे काय नाराजी आहे? योगेश कदम साहेबांची चर्चा केली, त्यांचा खेडचा तिथे काही बैठक आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। तसंच आमच्या साहेबांसमोर काही काम असेल, काही ते मीटिंगमध्ये असतील किंवा कुठेतरी कार्यबाहुल्यामुळे जाऊ शकले नसतील, त्याच्यामध्ये त्यांची आणि देवेंद्रजींची चर्चा झाली असेल। पण एखाद्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं नाही की त्याच्यातनं तर्कवितर्क लावण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपानं आपल्या गळाला लावलं। यावरून शिवसेना आणि भाजपात मिठाचा खडा पडलाय। या पक्षांतरामुळे नाराज असलेले शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच सुनावलं। यानंतर महायुतीत एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश घेऊ नये असा तोडगा काढण्यात आला। कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे। आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप, भाजप शिवसेना किंवा महायुती, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये। प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता। महायुतीत कोणतीही नाराजी नसल्याचा दावा महायुतीचे नेते करतायत। मात्र शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे या नाराजीच्या चर्चांना बळ मिळालंय। शिवसेना आणि भाजपामधील धुसफुशीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। शिंदेंचे मंत्री शिंदेंच्या कह्यात राहिलेले नाही, जे शिंदेंचं ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत। आणि हे सत्य आहे, म्हणजे शिंदेंच्या पक्षामध्ये शिंदेंचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला, आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे। बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदेंच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे। कदाचित त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली असेल, त्यांना बॉस कदाचित भविष्यात बदलायचा असेल म्हणून बॉसचा आता त्यांनी उल्लेख केला आहे। आता ते बॉस एकनाथ शिंदे साहेबांना म्हणतील की देवेंद्रजींना म्हणतील हे मला माहीत नाही, पण त्यांची कदाचित प्रक्रिया ही सुरू झाली असेल। कारण सन्माननीय माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब त्यांना काही तिथं व्यवस्थितरित्या राजकारण करायला देतील असं मला वाटत नाही। ते माझे मित्र असल्यामुळे त्यांच्या मनातलं हे बोलतो आहे आणि मी हे बोलल्यानंतर आणि त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना नक्की समाधान वाटेल। एकीकडे शिवसेना आणि भाजपामध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच दुसरीकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरू झाली। नवाब मलिकांकडे राष्ट्रवादीची जबाबदारी देण्याला भाजपानं आक्षेप घेतलाय। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरती मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। नवाब मलिकांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष MP MLA कोर्टानं आरोप निश्चित केले। यावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे। नवाब मलिक हे जर मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व किंवा निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत अशी चर्चा आम्ही ऐकतोय। कुठल्याही पद्धतीने नवाब मलिक किंवा नवाब मलिकांची भूमिका, त्यांचं त्यांच्या पक्षात असलेलं नेतृत्व याच्याशी आम्ही जुळवून घेऊ शकत नाही। मुंबईमध्ये नवाब मलिक जर नेतृत्व करणार असतील आणि नवाब मलिकांचं नेतृत्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचं असेल तर भारतीय जनता पक्ष त्याबरोबर युती करू नये हीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कारण आरोप गंभीर आहे। कोकणातही भाजपाला अजित पवारांची राष्ट्रवादी नकोशी झाली। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत फाटाफूट पाहायला मिळते। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।